नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी मी आली आहे. पुन्हा एक नवीन सेशन घेऊन. म्हणजे ज्यामध्ये आपण बघणार आहोत, की आपल्याकडे बऱ्याचशा असे यूट्यूबर्स आहेत किंवा बरेचसे असे आर्टिस्ट आहेत, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रगल असतो. त्यांचे प्रोज एंड कॉन्स असतात. त्याचे एडव्हांटेजेस असतात. ते त्यातून कसं त्यांचे स्किल्स डेव्हलप करतात. त्यासाठी कोणते-कोणते इक्विपमेंट्स घेतात. ह्या सगळ्या गोष्टी ते लोकं करत असतात. पण मग ज्यांना ते बनायचं असतं किंवा ज्यांना ट्रॅव्हल ब्लॉगिंग करायची असते, ज्यांना एखाद्याला मेकअप आर्टिस्ट बनायचं असतं किंवा अशा बऱ्याचशा फील्ड्स आहेत ज्यांना हे सगळं करायचं असतं. पण मग त्यासाठी इक्विपमेंट्स कुठून घ्यायचे किंवा कोणते इक्विपमेंट्स घ्यायचे याच्याबद्दल काही कल्पना नसते. मग ते कसं करायचं? आणि त्यामध्ये ओव्हरऑल कसं एक डीप डाउन डाइव्ह करायचा हे सगळं आज आपण बघणार. आजपासूनच्या पुढच्या सेशन्समध्ये बघणार आहोत. तर आज आपल्यासोबत असणारे सगळ्यात पहिले आपले आय मीन गेस्ट, जिचं नाव आहे श्रद्धा, जी स्वतः एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, जिने एका छान मोठ्या इन्स्टिट्यूटमधून मेकअप आर्टिस्टचा कोर्स कंप्लीट केलाय आणि त्यानंतर ती बॉबी ब्राउन नावाच्या एका इंटरनॅशनल ब्रँडमध्ये म्हणजे इंटरनॅशनल ब्रँडची ती ब्रँड अँबॅसेडर होती. तिने इंडियाला रिप्रेझेंट केलंय लंडनमध्ये आणि ती आता स्वतःचे वर्कशॉप्स घेते, ती स्वतः क्लासेस घेते मेकअप आर्टिस्ट ज्यांना बनायचंय त्यांच्यासाठी आणि फ्रीलान्स सुद्धा करते. तर हे सगळं करताना किंवा मेकअप आर्टिस्ट बनण्यापर्यंतची जर्नी आणि त्या पुढचा तिचा जो आत्ता प्रवास चालू आहे, ते सगळ्या गोष्टींमध्ये तिला काय-काय स्ट्रगल करायला लागलं आणि तिला कोणत्या-कोणत्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागली, हे सगळं आपण बघणार आहोत. तर आता आपण वेलकम करूया श्रद्धाला. नमस्कार श्रद्धा. हाय. हाय. तर आता आम्हाला सांग, की मेकअप आर्टिस्ट तुला कधी असं वाटलं, की कधी असं स्ट्राईक झालं, की तुला आता मेकअप आर्टिस्ट बनायचंय किंवा असं कधी वाटलं? तोपर्यंतचा म्हणजे मेकअप आर्टिस्ट बनेपर्यंतचा प्रवास एक थोडक्यात एक सांगा मला, की काय होती तुझी जर्नी? ओके. सो सर्वात पहिले सगळ्यांना माझा नमस्कार आणि मी श्रद्धा यादव. मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आणि मी फॉर ऑलमोस्ट 2.5 इयर्स इंटरनॅशनल ब्रँड बॉबी ब्राउन कॉस्मेटिक्समध्ये काम केलं ॲज अ मेकअप आर्टिस्ट अँड लेटर आय वर्कड ॲज अ सोशल अँबॅसेडर फॉर देम आणि त्यानंतर मी फ्रीलान्सिंग चालू केलं, ज्यात मी ब्रायडल्स, शूट्स आणि वर्कशॉप सुद्धा घेते. सो कमिंग टू युअर क्वेश्चन अमृता, सो मला मेकअपची आवड ही लहानपणापासूनच होती. बट तेच करिअर म्हणून पिक करायचं हे थोडंसं मी म्हणू शकते की मला वेळ लागला या गोष्टीसाठी. लाईक मी माझं ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण केलं आणि त्यानंतर देयर वॉज अ टाइम की नाव आय हॅव टू मेक अ फायनल चॉईस. लाईक मी मॅनेजमेंट स्टुडंट असल्यामुळे मला खूप हे होतं, प्रेशर होतं की पुढे जाऊन मास्टर्स करायचंय आणि देन मास्टर्स झाल्यानंतर मग शेवटी कॉर्पोरेट जॉब आहे. सो मला त्यावेळेला बाय चॉईस हे फायनल करायचं होतं की नाही, आय हॅव टू गो हेड विथ माय पॅशन आणि व्हॉट एव्हर आय रिअली लव्ह टू डू आणि त्यात मेकअप हे होतं. सो दॅट्स हाऊ आय वेंट फॉर इट असं. ओके. आणि आता आम्हाला सांग, की बघ मेकअप आर्टिस्ट म्हणजे सगळेजण बनत असतात. हम्म. बरेच जे आता म्हणजे मेकअप कडे जात आहेत कारण तो एक हम्म. इसेन्शियल पार्ट झालाय सगळ्यांच्या लाईफचा कुठे ना कुठेतरी. तर हम्म. म्हणतात की नाही आपण आता मेकअप आर्टिस्ट वगैरे बनूया. पण चांगलं प्रॉपर एक काय म्हणूया असं दर्जेदार असा मेकअप आर्टिस्ट बनण्यासाठी असे काय छोट्या-छोट्या हम्म. गोष्टी आहेत की ज्यांची काळजी घ्यावी लागेल ज्यांना बनायचं असेल त्यांना? I really like the question, Amruta. So basically, you are very right. खूप म्हणजे असं जागोजागी आता मेकअप आर्टिस्ट you'll see a lot of professionals switching their careers and becoming makeup artists. So basically, जेव्हा तुम्ही ह्या करिअरचा विचार करताय, डोंट जस्ट थिंक अबाउट दिस करिअर बिकॉज इट हॅज लॉट ऑफ मनी किंवा तुम्हाला फेम मध्ये राहायला मिळतंय. लाईक you get a chance to work with celebs, you get a chance to do big weddings वगैरे. Don't get into this career because of all this glam.
इज द व्हेरी फर्स्ट थिंग जे मी म्हणेन. बिकॉज ह्या करिअरमध्ये एखाद्याला सेटल होण्यासाठी सुद्धा खूप स्ट्रगल लागतो, खूप पेशंट राहावं लागतं, खूप पॉझिटिव्हिटी बिल्ड करावी लागते. बिकॉज इट्स नॉट इझी. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये बाहेर पडाल तुम्हाला कळेल की खूप मेकअप आर्टिस्ट झाले आणि त्यातून एक स्किल्ड आर्टिस्ट असणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचणं हे खूप महत्वाचं आहे. सो त्यासाठी जर तुम्ही ह्या फील्डचा विचार करताय तर जस्ट बिकॉज देर इज लॉट ऑफ ग्लॅम अराउंड, डोंट थिंक ऑफ इट. थिंक ऑफ इट ओनली इफ यू वॉन्ट टू डू इट. जर तुम्हाला खरंच खूप इंटरेस्ट आहे, तुम्हाला खूप पॅशन आहे आणि तुम्ही खरंच खूप तुमचा वेळ डेडिकेट करू शकाल ह्या फील्डसाठी, बिकॉज यू हॅव टू बी ऑलवेज क्रिएटिव्ह. आणि एक एक्साइटिंग गोष्ट ह्या जॉबची ही आहे की एव्हरी टाइम यू हॅव टू वर्क विथ अ डिफरंट फेस. सो त्या फेसला आपण कसं एक मेकओव्हर देऊ शकू किंवा त्याला एका वेगळ्या पद्धतीने आपण कसं रेडी करू आणि वी विल मेक द बिग डे रिअली स्पेशल. समजा तुम्ही वेडिंग्स करत आहात, समजा तुम्ही शूट्सला आहात. सो इवन विथ द आर्टिस्ट, हाऊ यू आर बिहेविंग, हाऊ यू आर प्रेझेंटिंग युअर वर्क रिअली मॅटर्स अ लॉट. सो ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं पॉसिबल नाहीये जर तुम्हाला खरंच त्याची आवड नाहीये. बिकॉज शूट्स मध्ये सुद्धा यू हॅव टू वर्क फॉर 10-12 hours straight. At times it also goes to 16 hours. So all these things are possible only if you are interested आणि तेवढं तुमचं डेडिकेशन असेल तरच इट्स पॉसिबल. नाहीतर तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल. युल बी लाईक व्हॉट इज दिस, यू आर गिव्हिंग सो मच ऑफ टाइम आणि यू वोंट लाईक इट असं. राईट. आणि आम्हाला असं पण सांग की म्हणजे सगळ्यांना क्वेश्चन्स असतात की त्यांनी, जसं मी आता म्हटलं की तुला अप्रोच करतात, पण अजून पण कुठे बाहेर स्टुडिओज असतील किंवा काय अशा कुठल्या जागी त्यांनी गेलं पाहिजे आणि त्यामध्ये ऍडमिशन घेण्यापूर्वी पण कोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत? येस. सो सगळ्यात पहिले तर स्टुडंट्सनी हे लक्षात घ्यावं की हा एक स्किल्ड जॉब आहे. ओके. Doing a makeup artistry course is not just about certificates. It's good that if you're getting a certificate because ते तुम्हाला जॉबला अप्लाय करण्यासाठी वगैरे उपयोगी पडतं पुढे. But it's not just about the certificate, what I mean. हा खूप स्किल बेस्ड जॉब आहे, त्यामुळे तुम्ही खूप लक्ष देणं गरजेचं आहे की तुम्हाला शिकवणारी व्यक्ती किती एक्सपिरियन्स्ड आहे, त्यांना स्वतःला किती व्हेरिएशन येतं कामामध्ये किंवा त्यांना स्वतःला किती एक्सपिरियन्स आहे, वेदर दे हॅव वर्कड विथ ब्रँड्स, वेदर दे हॅव वर्कड फॉर फिल्म्स, ब्रायडल्स, शूट्स, ह्या म्हणजे त्यांचा स्वतःचा पोर्टफोलिओ किती मोठा आहे हे त्यांनी बघणं खूप गरजेचं आहे. ऍट द सेम टाइम मेकअप इंडस्ट्रीमध्ये ही एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. वेन यू आर प्लॅनिंग टू लर्न मेकअप, यू हॅव टू बी व्हेरी मच अवेअर ऑफ प्रोडक्ट्स एज वेल. फाउंडेशन मुंबईमध्ये वर्क करतं, मुंबईच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. नॉट नेसेसरी द सेम फाउंडेशन विल वर्क इन हैदराबाद. ओके. सो यू हॅव टू हॅव सो मच ऑफ नॉलेज वेन इट कम्स टू प्रोडक्ट्स अँड मेक शुअर जी अकॅडमीला तुम्ही एनरोल कराल त्या व्यक्तीकडे तेवढं नॉलेज आहे की नाही. बिकॉज फॉर एक्झाम्पल, Delhi makeup taste is very different. Pune, Mumbai makeup taste is very different. So when you're even enrolling, see to it की ज्यांच्याकडून तुम्ही शिकताय किंवा ज्यांच्याकडून तुम्ही ते नॉलेज अब्झॉर्ब करणार आहात ते कसं आहे. आणि ऍज अ स्टुडंट तुमच्याकडे मिनिमम 5 to 10 डाऊट्स असलेच पाहिजे वेन यू आर गोइंग फॉर एनरोलिंग. तुमचं तेवढं रिसर्च वर्क झालं पाहिजे, बिकॉज तुम्हाला तो विषय तुमचा एक म्हणतो ना, तुम्हाला तो सब्जेक्ट तुमचा करिअर म्हणून परस्यू करायचा आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची थोडी काळजी घेणं. आणि प्रॉडक्ट्स वरती मी खूप जास्त फोकस करते जेव्हाही माझ्याकडे कुठले स्टुडंट्स येतात, कारण बऱ्याच अकॅडमीज मध्ये हा एक फॉर्मॅट आहे की डे 1, डे 2 ला they ask you for a specific amount that is above 60,000-70,000 to make your vanity kit. So as a makeup artist, I feel प्रत्येकाचा एक स्टाईल असते, प्रत्येकाची एक टेस्ट असते. ओके. इनिशियली जर तुम्ही एवढी सगळी तुमची किट बिल्ड केली आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इफ यू रिअलाइज ओ दिस इज नॉट माय काइंड ऑफ मेकअप अँड यू वोंट यूज हाफ ऑफ युअर व्हॅनिटी प्रोडक्ट्स. सो इनिशियली just make sure that you invest somewhere around 20,000 to 30,000 in your kit.
नॉट मोर दॅन दॅट. हे मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सला रेकमेंड करते. आय लिटरली मेक द किट अकॉर्डिंग टू देअर बजेट, नॉट लाईक अकॉर्डिंग टू माय बजेट, बिकॉज माझी लाईक टेस्ट किंवा माझ्या एक्सपिरियन्सच्या अकॉर्डिंग माझा किट असतो. ओके, देर आर अ लॉट ऑफ फेल्स अँड म्हणजे असं म्हणतो ना की फेलियर प्रोडक्ट्स किंवा दी बेस्ट प्रोडक्ट्स माझ्या किटमध्ये सुद्धा, लाईक इवन आय हॅव बॉट अँड आय रिअलाइज ओ शिट, आय डोंट लाईक इट, आय डोंट वॉन्ट टू यूज इट. सो सेम थिंग विल हॅपन विथ द न्यू कमर्स, की जेव्हा ते किट बनवायला जातात त्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज नसतं की अरे मी काय घेतलं पाहिजे काय नाही. त्यामुळे इनिशियली घेताना मेक शुअर दॅट यू बाय लिमिटेड. फ्रॉम दॅट लिमिटेड किट later you will realize and your taste will be developing. So त्या डेव्हलपिंग टेस्ट नी तुम्हाला कळेल की पुढे जाऊन तुम्हाला काय इन्व्हेस्ट करायचं, अँड दॅट इन्व्हेस्टमेंट विल बी अ राईट इन्व्हेस्टमेंट. यू वॉन्ट रिग्रेट इन्व्हेस्टिंग दॅट टाइम असं. ओके. सो ह्या गोष्टींची थोडी काळजी घ्यावी स्टुडंट्सनी. हा राईट, येस, म्हणजे ऍडमिशन पूर्वी तुम्ही स्वतःचा पण तेवढा रिसर्च करणं इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इम्पॉर्टंट आहे. केला तर तुम्हाला म्हणजे इकॉनॉमिकली प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण तुम्ही तेवढे आय मीन माहित नाही प्रत्येकाला तेवढं जमत असेल नसेल, आणि ऍक्च्युली स्वतः तेवढी काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. मोस्ट थिंग अमृता, मेकअप इज नॉट चीप. ओके, राईट. मेकअप जर तुम्ही प्रॉपर करता आहात वेन इट कम्स टू प्रोफेशनल कोर्स, तुम्ही साधे साधे आय पेन्सिल जरी घ्यायला गेलात ना 400-500 नी स्टार्ट होतात. सो आय एम जस्ट टॉकिंग अबाउट पेन्सिल्स, आय एम नॉट इवन टॉकिंग अबाउट कन्सिलर्स अँड फाउंडेशन. सो जेव्हा तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताय, go to any makeup school or even freelancers, like even I'm a freelancer taking workshop. So जेव्हा मी एक्सप्लेन करते ना स्टुडंट्सला, हे असं असं, हे म्हणजे फॉर एक्झाम्पल दीज विल बी द चार्जेस, हे असं. आणि when it comes to the kit, I don't have any specific charge quoted for it, because I have seen a lot of people spending, like splurging money on their kit, आणि 2-3 वर्ष if we randomly meet on some shoot किंवा कुठे, I have seen those products just lying without like dust आहे त्याच्यावरती, ते वापरलेही नाहीयेत. Or if I'm visiting any of my XYZ friend who's an artist, I have seen products lying and they keep on saying यार अकॅडमीने तर आम्हाला बुडवलं एवढ्याला. So I always wanted that thing, when I conduct my workshops, I will never let this happen, because ना एकदा आपण शिकलो, कोर्स झाला, बट जी गोष्ट तुमच्या बरोबर राहील ते तुमचं नॉलेज आहे, आणि दुसरा तो किट आहे जो तुमच्या बरोबर राहणार. आणि जर त्या किट जर तो किट नीट बनवला नाही गेला, नीट तो प्लॅन नाही केला गेला, सो यू विल कीप ऑन कर्सिंग द अकॅडमी ऑर द पर्सन हू टॉट यू that damn, I wasted my money over here. So ती एक गोष्ट कधी नाही झाली पाहिजे. I have myself suffered this thing, so I know how bad it pinches. So माझा एक ते होतं तेव्हापासूनच की I'll make sure की even a minute, let it be a small wand in my students kit. First 2 to 3 days I actually go out for a site visit with my students, जिथे I take them to different makeup stores, आणि मी त्यांना ते ब्रँड्स दाखवून ठेवते जेणेकरून ते माझ्यावरती डिपेंडेंट नाही राहणार. राईट. And I give them the knowledge right from swatching the product, feeling the product consistencies माहित असणं. सो ह्या सगळ्या गोष्टी जेणेकरून त्यांना स्वतःला कळेल नेक्स्ट टाइम जाताना की अरे मला घ्यायचं तर मला असं घ्यायचंय, असं नाही. राईट. गिव्हिंग नॉलेज राईट फ्रॉम दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे त्यांना फील्ड वरती त्यांनी आय मीन फील्ड वरती म्हणजे जे पण जिकडे पण ते लोक जाणार, ज्या स्टोअरला व्हिजिट करणार, तिकडे जाऊन त्यांनी कोणत्या प्रकारची गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि त्या कशा घेतल्या पाहिजेत ह्या सगळं नॉलेज तू देतेस, आणि विच इज इम्पॉर्टंट, कारण की त्याशिवाय त्यांना कळणारच नाहीये की अरे मी दुकानात जाऊन घेऊ कसं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल XYZ ब्रँडचे लिपस्टिक लिप्स वरती अशी कडक होते, आणि XYZ ब्रँडचे लिपस्टिक लिप्स वरती एकदम स्मूथ बसते, तर मी कोणती घ्यायची ती चांगली असेल किंवा कोणती इन फ्युचर प्रॉब्लेम होईल ते तू अगदी सुरुवातीपासून त्यांना सांगतेस. राईट. हो हो हो, खूप कारण चांगलं. मला असं वाटतं इतका मेकअप इंडस्ट्री ना वेन इट कम्स टू प्रॉडक्ट्स ऑल्सो एवढी वास्ट झाली आहे
you'll see every brand having its a dupe brand. It has a dupe brand already. For example, NYX has a dupe brand, Miss Claire. म्हणजे एक आता NYX is bit expensive. It's not like a drugstore brand for Indian market. Abroad मध्ये ते drugstore brand सारखं समजलं जातं. But Indian market मध्ये त्याची पण कॉपी काढते. Miss Claire, which is even more cheap. असं. सो बऱ्याचदा असं होतं की एव्हरीवन जस्ट रशेस टुवर्ड्स अरे मला ब्रँडेडच हवंय बट ब्रँडेड विल ऑलवेज कॉस्ट यू मोर. बेस प्रॉडक्ट, स्किन केअर हे सगळं ब्रँडेड असणं आय ऑलवेज रेकमेंड. इवन रेस्ट अदर प्रोडक्ट ऑल्सो शुड बी ब्रँडेड. बट बऱ्याचदा असं होतं की सबस्टिट्यूट प्रत्येक प्रोडक्टला असतात. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम जस्ट लेफ्ट विथ 5,000 रुपी आणि त्या 5,000 मध्ये मला ब्लश पॅलेट घ्यायची आहे, मला अजून हायलायटर घ्यायचंय एक, मला 2-3 लिप पेन्सिल्स घ्यायच्या आहेत आणि कोल पेन्सिल घ्यायचे आहेत, तर त्यासाठी मला 5,000 चा बजेट इज व्हेरी कट टू कट. आता इथे जर मी माझ्या स्टुडंटला लिस्ट बनवून दिली आणि आय जस्ट टेल हर गो बाय ऑन युअर ओन, सो हर सिच्युएशन विल बी सच जर ती कुठल्याही ब्युटी सेंटर मध्ये गेली किंवा कुठल्याही अशा मेकअप ब्रँड मध्ये गेली. फॉर एक्झाम्पल लेट्स टेक नायका स्टोर विच इज व्हेरी फेमस. बरेच लोकांना माहिती आहे त्यांच्याकडे मल्टिपल मेकअप स्टॉल्स आहेत नायका स्टोरच्या आतमध्ये किंवा सेफोरा घ्या. ओके, सो वेन एनी न्यू स्टुडंट इज एंटरिंग सच शॉप, तिला काहीच कळणार नाही अंटिल तिने खूप रिसर्च करून आली आहे. तिला थोडी आयडिया तेव्हा येईल, पण जर तिने काही रिसर्च नसेल केलं सो शी विल बी ब्लँक. तिला काहीच कळणार नाही की अरे मी काय बघू, हे बघू का ते बघू आणि माझं बजेटमध्ये बसतंय का. म्हणजे इफ शी हॅज नो एक्स्ट्रा मनी हाऊ विल शी मॅनेज. सो त्यावेळेस दीज फील्ड विजिट्स आर रिअली इम्पॉर्टंट आणि ते खूप हेल्पफुल राहतं त्यांना. बिकॉज मी ऑलरेडी माझं होमवर्क करून माझ्या स्टुडंटसाठी जाते की ओके फाईन, हे नाही झालं ना की आय हॅव अ सबस्टिट्यूट फॉर दॅट ऑल्सो. बिकॉज तेवढं स्वॉचेस करून झालेलं आहे माझं किंवा तेवढे माझे प्रोडक्ट्स ट्राय करून झालेले आहेत. सो आय पुट माय हार्ट इन टू माय स्टुडंट्स की ते जे काही घेतायत की एव्हरीथिंग शुड बी युजफुल टू देम. कारण की तो किट मी खरं सांगते 5 वर्ष तरी त्यांच्याबरोबर तसाच, कारण की पॅलेट्स लगेच संपत नाही. ओके, यू डोंट स्कूप आउट अ लॉट ऑफ प्रॉडक्ट फॉर वन फेस. सो पॅलेट्सला वेळ लागतो संपायला. लाईक त्यामुळे बाकीचे प्रोडक्ट सुद्धा पेन्सिल्स अँड ऑल रन आउट रिअली सून. बट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, सो वेन इट कम्स टू किट, not just the knowledge what you're going to get from the makeup course, even what kind of kit you're going to plan with your trainer or your academy is very important. So I had come across one student who did her course from Pune, some international academy. I don't want to take the name. And after that, she was so clueless in her life that tila ideas navti ki tini kasa kit banwaycha. After spending almost 1.5 lakh for 3 weeks, she learned over there. And त्यानंतर I met her where I used to work before. And I was on my notice period. So she approached me that, do you freelance and this and that, blah, blah. So I told her I'm soon going to start with freelancing. And तसंच मग आमचं पुढे बोलणं झालं. अँड माझं जेव्हा नोटीस पिरियड संपलं त्याच्यानंतर आय स्टार्टेड विथ वर्कशॉप्स इमिडिएटली. सो त्यावेळेस ती माझ्याकडे मास्टर क्लासला आली होती. अँड आय फेल्ट सो बॅड लुकिंग ॲट हर स्टेट की इंटरनॅशनल अकॅडमी मधून शिकून तिची जी स्टेट होती, एवढं इमॅच्युअर मेकअप डिझायनिंग आणि इमॅच्युअर वर्क बघून मला असं वाटलं की शी हॅज नॉट बीन ट्रेन्ड प्रॉपरली, किंवा तिचं मी सिलेबस बघितलं त्यात जे काही कव्हर केलं जातं. सो लॉट ऑफ स्टुडंट्स ऍज दे आर न्यू टू द इंडस्ट्री, त्यांना कळत सुद्धा नाही की आपण योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करतोय नाही करत आहोत. आणि तो कोर्स संपल्यानंतर शी वॉज क्लूलेस अबाउट हाऊ टू मेक द किट. सो आय टू गिव्ह हर एक्स्ट्रा 3 days साईट विजिट तिच्यावर मला करावे लागले, जेणेकरून तिला मी मल्टिपल ब्रँड्स दाखवून त्यामध्ये प्रॉडक्ट्स दाखवले जाते. आणि ते प्रॉडक्ट्स बघितल्यानंतर तिला तो डिफरन्स कळला. तेव्हा जाऊन तिला कळलं की किट कसा बनवायचा. दॅट टाइम शी अंडरस्टूड असं. सो दिस वॉज वन ऑफ माय एक्सपिरियन्स. लाईक त्यामुळे मला असं वाटतं की स्टुडंट्सनी फक्त हाऊ मेनी फॉलोअर्स आर देअर,
or how many स्टुडिओ कसा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त न बघता they should also go into the details of the academy or the workshops किंवा जे ट्रेनर जे वर्कशॉप्स कंडक्ट करणार आहेत ह्या डिटेल्स मध्ये थोडं जाऊन लक्ष देऊन मग कोर्सला एनरोल करा. राईट. इज व्हॉट आय वुड. म्हणजे कुठे आय मीन वर्थ इन्व्हेस्टमेंट असेल त्यांची. ट्रू ट्रू. राईट. जसं मी माझ्या इंट्रोडक्शन मध्ये म्हटलं की बऱ्याच लोकांना मेकअप आर्टिस्ट बनायला आवडतं किंवा ते युट्यूब वरती हल्ली सगळेजण ते मेकअप कसा करावा वगैरे हे सगळे व्हिडिओज बनवत असतात. तर त्यांना असं कुठेतरी क्वेश्चन असतो किंवा नॉर्मल लोकांना पण ज्यांना बेसिक करायचं असतो घरच्या घरी स्वतःला वगैरे त्यांच्याकडे सगळ्यांकडे सगळे इक्विपमेंट्स नसतात. तर कोणते बेसिक इक्विपमेंट्स सगळ्यांकडे असायला पाहिजेत? म्हणजे एक्झाम्पल झालं की लिपस्टिक जे सगळेजण सगळ्या मुली वापरतात, पण असं काही जे बेसिक इक्विपमेंट सगळ्या मुलींकडे असायला पाहिजे. सो यूज इट लाईक जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा, असं त्यांना कुठे असं अडचण येणार नाही की ओके आता मला मेकअप करायचंय पण मला हे येत नाहीये असं, कारण हे सगळ्यांना पण होतं म्हणून. ओके. सो अमृता, सो एक मी असं म्हणेन की आता द नीड ऑफ द आर इज टू बी प्रेझेंटेबल. लेट इट बी एनी फील्ड. ओके, यू सी एव्हरीवन बीन सो प्रेझेंटेबल. सो त्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर टुडेज ट्रेंड इज टू बी व्हेरी बेसिक, न्यूड आणि बॅलन्स लुक. तर हे लुक क्रिएट करण्यासाठी तुम्हाला लाईक जास्त प्रोडक्टची सुद्धा गरज नाही. यू बेसिकली नीड 4 to 5 प्रोडक्ट्स. सगळ्यात मेन तुमचं मॉइश्चरायझर तुम्ही कुठलं वापरता इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो कीप अ मॉइश्चरायझर विथ यू. ओके, समथिंग ऑन मोर सेन्सिटिव्ह स्किन रिलेटेड ठेवाल तर ते सगळ्यांसाठीच युजफुल असतं. सो एक मॉइश्चरायझर मी रेकमेंड करेन बिकॉज त्याने तुमचा बेस खूप सॉफ्ट होऊन जातो. लाईक व्हॉट एव्हर यू बिल्ड ऑन टॉप ऑफ इट इज गोइंग टू बिकम मोर स्मूथ. त्यासाठी मॉइश्चरायझर खूप महत्वाचा. सो मॉइश्चरायझर झाला. त्यानंतर देन आय वुड रेकमेंड अ कॉम्पॅक्ट पावडर. ओके, दॅट इज समथिंग व्हेरी हँडी आणि त्याला जास्त असं डिफिकल्ट नाहीये यूज करायला. एनीवन कॅन यूज अ कॉम्पॅक्ट, राईट? सो अ कॉम्पॅक्ट. सेकंडली अ लिपस्टिक. आणि लिपस्टिक अशी जी यू कॅन ऑल्सो यूज इट ऍज युअर रूज. सो बेसिकली जे क्रीम ब्लश ऑन्स आपण बघतो दॅट इज नथिंग एल्स बट इट्स अ मेल्टेड लिपस्टिक. सो keep some fresh shades like pink nude किंवा असे brownish shades. हा, सो ते तुम्ही लिप्स वरती पण यूज करू शकाल आणि चीक्स वरती सुद्धा. आणि अ कोल पेन्सिल अँड अ मस्कारा. दीज आर माय 5 टॉप प्रोडक्ट्स जे मी ऑलमोस्ट सगळ्यांना रेकमेंड करेन की तुम्हाला जर बेसिक लुक स्वतःसाठी क्रिएट करायचा असेल तर यू कॅन डू. बिकॉज कोल पेन्सिलनी तुम्ही स्मजी आईज पण करू शकता. दॅट इज नॉट हार्ड. तुमची लाईन प्रिसाइज नसेल तरी चालेल. यू जस्ट हॅव टू स्मज इट क्विकली. यू कॅन यूज युअर रिंग फिंगर बिकॉज ह्याला खूप लाइटेस्ट प्रेशर असतं. जस्ट ब्लेंड इट लाईक युअर कोल पेन्सिल विच इज स्मज फ्री. आणि त्यावरती तुम्ही स्लाइटली कॉम्पॅक्ट डॅप करा जेणेकरून देर इज नो चान्स ऑफ इट टू स्मज लेटर. And then use mascara. Complete your eye makeup look with mascara, and you can use the same mascara to set your brows. So थोडेसे ते अजून in shape राहतात throughout the day. असं. ओके, आता एवढी सगळी तुम्हाला माहिती दिली आहे, याच्यामधला स्ट्रगल खूप कळालेला आहे. तर आम्हाला सांग की एक मेकअप आर्टिस्टचे स्ट्रगल्स काय काय असतात? म्हणजे कारण की थ्रू आउट द डे 16 आवर्स काम करायला लागतं आणि जर तो म्हणजे विचार पण नाही करू शकत की जरा मेकअप इकडच्या तिकडे हल्ला तर मग ती व्यक्ती ऑन स्क्रीन कशी दिसेल, कारण की त्या ऍक्टरला रेडी करणं इज नॉट सिम्पल थिंग. तर काय काय स्ट्रगल असतोय का मेकअप आर्टिस्ट? सगळ्यांना काय वाटतं की अरे हे काय मेकअप करतीये, इझी आहे हे सगळं, हे आम्ही करू शकतो. तू बेसिक 5 गोष्टी सांगितल्यास त्यात पण असं वाटलं की ओ माय गॉड, ते स्मच करताना काही झालं तर अरे बापरे. एक्झॅक्टली. सो तू अख्खा दिवस हा स्ट्रगल म्हणजे काय असतो तुमचा? So first thing, you have to be very patient, very calm is the second thing. And thirdly, be mentally prepared ki you have to, for example, if you're working for shoots,
तुमचे शिफ्ट 12 आवर टू 16 आवर मध्ये स्ट्रेच होणारच आहेत. ओके, सो इफ यू नॉट मेंटली प्रिपेअर्ड की मी हा दिवस काढू शकते, जर हे नसेल तर देन समवेअर ऑर दी अदर इट विल अफेक्ट युअर वर्क. आणि द मोमेंट युअर वर्क गेट्स अफेक्टेड इट्स गोइंग टू बी सीन ऑन द फेस. सो ज्या कुठल्या आर्टिस्ट वरती तुम्ही काम करताय त्यांच्या फेस वरती ते दिसणार आहे. सो यू कांट टेक अ चान्स. आणि दुसरी गोष्ट ही की जर तुम्ही रिटेल आर्टिस्ट्री करताय तर रिटेल आर्टिस्ट्री मध्ये सुद्धा 8 to 9 hours ची स्टँडिंग शिफ्ट असते फॉर मेकअप आर्टिस्ट. आणि यू हॅव टू बी सो मेंटली प्रेझेंट बिकॉज देर कॅन बी एनी वॉक इन एनी टाइम ऑफ द डे. म्हणजे कुठलेही कस्टमर येऊ शकतात and they can approach you for any makeup lesson or a consultation, product consultation. So you have to be so alert all the time, keep smiling, and you have to be attentive. So ही एक गोष्ट खूप मला असं वाटतं चॅलेंजिंग आहे. बिकॉज whatever your personal things are, you have to keep them aside. At times नेहमीच सगळे मेंटली काय म्हणतो आपण, कधी कधी डिस्टर्ब असू शकतात किंवा there can be a few challenges in your personal life, but in spite of all that you have to be like with a smiling face, pleasant, calm in front of the client and make them feel better, make them feel good about themselves. So हे मला असं वाटतं मेकअप आर्टिस्ट साठी हा खूप मोठा चॅलेंज आहे. आणि if but I feel it's possible if you're mentally prepared for it. असं. ओके. आता तू हे सगळे सांगितले स्ट्रगल्स वगैरे, पण प्रोज पण आहेत या फील्डचे. असं नाही कोणती पण फील्ड विदाउट प्रोज येते की सगळीकडे कॉन, असं काहीच नाहीये. सो काय प्रोज आहेत ऍज अ मेकअप आर्टिस्ट? So to be a makeup artist, see, firstly, now I recently got married. आणि पहिली गोष्ट तर being a makeup artist, you get to attend a lot of weddings, you get to attend a lot of shoots, आणि you get in contact with a lot of fashion photographers, fashion designers. So your sense of styling, your sense of designing really develops. आणि ऍज एक म्हणतो ना आपण एखाद्याची पर्सनॅलिटी जसा तुमचा प्युअर असतो तशी ती डेव्हलप होत जाते. सो this I have marked over the period, like हे चेंजेस माझ्यामध्ये झाले. अँड मेकअप डिझायनिंग, लाईक खूप लोकांना असं वाटतं की मेकअप म्हणजे एवढं काय आहे, बट there's a lot of thoughts, there are a lot of thoughts आणि a lot of things go behind makeup designing. So ते कसं केलं जातं. सो ऑल दीज थिंग्स आय हॅव सीन ओव्हर द पिरियड की म्हणजे खूप नॉट जस्ट मेकअप, त्याच्या रिलेटेड अजून खूप गोष्टी शिकायला मिळतात जेव्हा तुम्ही ह्या प्युअर्स मध्ये राहता. सो ती एक गोष्ट आहे. आणि दुसरी ही की एक मेकअप आर्टिस्ट झाल्यानंतर आय हॅव एम्पॉवर्ड अदर विमेन ऑल्सो. सो मला ती पण एक खूप अशी मी म्हणेन की अशी प्राऊड फीलिंग आहे की like being young, I have already empowered few other women. So you can start with your own business kind of a thing. You can work for any other brand. You can also empower other women. So as a makeup artist, खूप प्रोज आहेत. तुम्हाला तुमची एक म्हणतो ना डिझायनिंग टेस्ट, सेन्स ऑफ स्टायलिंग, प्रत्येक गोष्ट ज्यामध्ये कलर्स किंवा डिझायनिंग इन्व्हॉल्ड आहे, ह्या सगळ्या गोष्टी खूप डेव्हलप होतात. अँड ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटी सुद्धा. सो या. ओके. तू द मुंबई ड्रीमर या नावाने, आय मीन तुझं पेज आहे मेकअप म्हणजे तुझं ते द मुंबई ड्रीमर या नावाने. तर तेव्हा लंडनला रिप्रेझेंट केलं होतंस इंडियाला, लंडन मध्ये इंडिया रिप्रेझेंट केलं होतंस, तेव्हा पण तू क्वेश्चन विचारला होता तिथे. तर आता आम्हाला पण सांग की द मुंबई ड्रीमरच का? ओके. सो जर तुम्ही बघितलं तर द मुंबई ड्रीमर हा जो शब्द आहे त्यातला, मी त्यावरती पहिलं फोकस करेन, कारण that word has a lot to do with me. I have been dreaming about की मी स्वतःच काहीतरी चालू करेन since a very long time. आणि today I'm living that dream. So त्यामुळे जेव्हा मला असं होतं ना की that I want to start with my own name किंवा
अ नेम दॅट विल रिप्रेझेंट माय थॉट्स. सो त्यामुळे मला ड्रीमर हा वर्ड तिकडनं आला आणि आय बिलॉंग टू मुंबई, सो त्यामुळे मुंबई हॅड टू बी देअर अँड that's how I came up with the Mumbai Dreamer, because I wanted that spotlight on the Mumbai Dreamer. So that's how I started. Also, that's his initials at TMD. uh, when I thought of this name as well, माझ्या डोक्यात असं होतं की पुढे जाऊन जेव्हा मी माझा बिझनेस इलॅबरेट करेन आणि that TMD tag should not get restricted anywhere. So it can get into TMD workshops or TMD artistry, TMD studio. So me असं elaborate करत असताना I have a free hand over that tag name also. असं. या तू म्हणजे जेव्हा आपण आधी बोललो तेव्हा तू सांगितलं होतंस की ऍज अ मेकअप आर्टिस्ट तू स्वतः तुझ्या फेस वरती कोणत्याच प्रकारचं म्हणजे एक्सटर्नल गोष्टी एक्सटर्नल ॲज इन आर्टिफिशियल केमिकल ज्यामध्ये असतं जास्त त्या गोष्टी फेस स्किन केअर साठी यूज नाही करत. तर आता Yeah. हा मेकअपचा सेशनच आहे आपला छोटासा म्हणजे ऍज अ Yes, yes. सेशन आहे. तर मग सगळ्या Hmm. कारण की आता सध्या लग्नाचा सीझन चालू आहे, वेडिंग सीझन पूर्ण थ्रू आउट आता 2020 आणि 2021. तर मग Yes. सगळ्यांना छोटंसं सांग की ओके त्यांनी काय करायला पाहिजे की बिफोर मेकअप त्यांनी बिफोर वेडिंग और बिफोर मेकअप त्यांनी म्हणजे जसं तू सांगितलं की मॉइश्चरायझर यूज करायचं पण ते जस्ट बिफोर मेकअप बिफोर दॅट काय छोटीशी गोष्ट असेल. त्यांची एक हा स्किन रुटीन काय असलं पाहिजे की हाऊ दे शुड टेक केअर ऑफ द स्किन बिफोर द वेडिंग ऑर एनी फंक्शन कमिंग अप. सो फर्स्ट डिस्क्लेमर, हे खूप वेडिंग म्हटलं की एका ब्राईडला लिटरली सगळे मागे लागतात की फेशियल करून घे, ब्लीच करून घे, हे फलाना फलाना. बट वन स्मॉल रिक्वेस्ट टू ऑल द ब्राईड्स देअर की सी, तुम्हाला जर खरंच खूप सवय आहे गोइंग टू सॅलॉन्स, गेटिंग ट्रीटमेंट्स डन टू युअर फेस आणि मग तुम्ही विचार करताय करायचा, तर यू कॅन गो अहेड बिकॉज तुमच्या स्किनला ऑलरेडी सवय आहे. ओके, युअर स्किन इज यूज टू डुईंग इट. बट देर आर लॉट ऑफ गर्ल्स आउट देअर ज्यांनी कधी काहीच केलेलं नसतं अँड जस्ट बिकॉज देअर वेडिंग इज आउट लाईक क्लोज बाय किंवा एंगेजमेंट आहे तर त्यांना सगळे बोलतात अरे लग्न आहे, काहीतरी करून घे, काहीतरी करून घे, आणि चांगल्या स्किनची कधी कधी वाट लागते. सो ह्या सर्टन गोष्टींची थोडी काळजी घ्या. इफ यू रिअली वॉन्ट टू गेट एनी काइंड ऑफ स्किन ट्रीटमेंट डन किंवा फेशियल्स करून घ्यायचे तर यू कॅन गो अँड गेट कन्सल्टेड युअर स्किन थ्रू सम डर्मॅट, आणि डर्मॅट रेकमेंडेड पण फेशियल्स असतात. सो बरेच डर्मॅट्स फेशियल करतात लाईक जे कॉस्मेटॉलॉजीच्या अंडर येतात. आणि जरी तुम्हाला जर असं वाटलं की यू आर नॉट गेटिंग इन टच विथ एनी गुड डर्मॅट, सो यू कॅन सिम्पली रिलाय ऑन शेरिल्स किंवा O3+ एक ब्रँड आहे. हे दोन ब्रँड्स खरंच खूप चांगले आहेत जे सेन्सिटिव्ह स्किनसाठी कन्सिडर करून फेशियल्स आहेत ह्या ब्रँडमध्ये किंवा प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. सो दॅट विल रिअली नॉट हार्म युअर स्किन. जरी तुमची स्किन खूप म्हणतो ना की तुम्ही कधीच काही केलं नाहीये आणि तुम्ही आता ऑल ऑफ अ सडन तुम्हाला काहीतरी करावं असं वाटतंय जस्ट बिकॉज वेडिंग इज देयर, यू वॉन्ट टू पॅम्पर युअरसेल्फ, सो यू कॅन गो अहेड विथ दीज टू ब्रँड्स ऑर देर आर आयुर्वेदिक ब्रँड्स एज वेल. तर तुम्ही त्यामध्ये काही ऑप्ट करू शकता. ओके. तर असा होता सगळा तुझा प्रवास. तर कसं आहे आपल्याला वाटत असतं की मेकअप करणं सोपं आहे किंवा मेकअप आर्टिस्ट बनणं सोपं आहे. अजिबात नाही. मला खूप जास्त स्ट्रगल आहे. तुम्हाला जर मेकअप आर्टिस्ट बनायचं असेल किंवा मेकअप शिकायचा असेल तर तुम्ही श्रद्धाला नक्की अप्रोच करू शकता कारण श्रद्धा वर्कशॉप्स घेते. श्रद्धा तू आय मीन सर्टिफिकेशन वगैरे पण देतेस. आय डू. हो हो हो, मी सर्टिफिकेशन सुद्धा प्रोव्हाइड करते. एक्झॅक्टली. सो तुम्ही तिला नक्की अप्रोच करू शकता. तुम्ही द मुंबई ड्रीमरला व्हिजिट करू शकता कारण तिकडे खूप सुपर्ब असा मेकअपचा तिने एवढे छान हे करून ठेवलंय. मला स्वतःला ते खूप आवडलंय. मी स्वतः पण अजून सगळ्यांना सजेस्ट करतेय आणि ते खूप सुंदर आहे. तर जर तुम्हाला थँक्यू. करायचं असेल तर प्लीज या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. असं नाहीये की त्यांना स्ट्रगल नसतो, असं नाहीये की त्यांना लग्न मिळतं म्हणजे ते लोक खूप इझिली ते गोष्टी करत असतात. त्या ब्राईडला सुंदर बनवण्यासाठी सुद्धा तेवढा
पेशन्स आणि तेवढं डोक्यामध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे, की ओके हिने ह्या कपड्यांवरती कोणता मेकअप हिला सूट होईल किंवा ह्या कपड्यांवरती हिला कोणती हेअरस्टाईल सूट होईल, ती साडी कशी ड्रेप करायची, या सगळ्या गोष्टी येतात. आणि इतक्या लहान वयात एका मोठ्या बॉबी ब्राऊन सारख्या आय मीन ब्रँडमध्ये काम करणं इज नॉट इझी थिंग. तर जर तुम्हाला असं करायचं असेल आणि जर तुम्हाला या लेवल पर्यंत जायचं असेल, तर तुम्ही ऑन युअर टो राहा आणि द मुंबई सारखे ड्रीम्स बघत राहा, म्हणजे तुम्ही पुढे जात राहाल. सो थँक्यू सो मच श्रद्धा, आणि आम्हाला थोडं सगळं छान छान सांगितल्याबद्दल आणि सगळ्यांना छोट्या छोट्या टिप्स दिल्याबद्दल सुद्धा. आणि तुझी जर्नी खूप छान होती. आय मीन मला स्वतःला पर्सनली इन्स्पायर केलंय. आपण जे सांगितलं ऑनस्क्रीन सगळ्या थँक यू गोष्टी ज्या सो नाही मच. बोलू शकत, त्यातल्या काही गोष्टी अशा पण होत्या ज्या तू मला सांगितल्या, आणि ते खूप जास्त इन्स्पायरिंग होतं. आणि मी सगळ्यांना म्हणेन की तुम्ही ऍक्च्युली अशा गोष्टींकडे वळा की जिकडे जिकडे खरंच लोकांना असं वाटत असतं की नाही ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत, पण असं नाहीये. तुम्ही नेहमीच असं नाही म्हणू शकत की मेकअप आर्टिस्ट एक छोटीशी गोष्ट आहे. मेकअप आर्ट बनायला पण तेवढे खूप स्ट्रगल असतो, कारण की एक प्रोफेशनल प्रॉपर मेकअप आर्टिस्ट बनणं आणि एक छोटासा काय म्हणू स्वतःवरती ट्राय करून मेकअप आर्टिस्ट जे स्वतःचं फ्रीलान्स वगैरे चालू करण्यात खूप मोठा फरक आहे. तर तो फरक जाणून घ्या आणि स्वतःला डेव्हलप करण्यासाठी पुढे पुढे जात राहण्यासाठी प्रयत्न करत राहा. तर धन्यवाद. आजचा भाग आपण इथेच संपवतोय. आपण नेक्स्ट वीक मध्ये नवीन काहीतरी घेऊन येऊ. तोपर्यंत थँक्यू. थँक यू सो मच.